पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला सोहेल आपल्याला पाहायला मिळतील, त्यांच्या साथीला वसीम मैदानावरती आपण पाहणार आहोत. दोन महत्वाचे फलंदाज दाखल झालेत मैदानावरती. त्याच वेळेला गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर सफवान, आणि आजच्या दिवसाला इकडे केली जाईल सुरुवात. मॅच क्रमांक यावेळीचा पहिला आणि पहिला बॉल, पहिलाच बॉल स्वीच हिटचा फटका. सोहेलच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक बघायला मिळेल. बॉल जाईल सीमा रेखेच्या पलीकडे. पहिला चौकार. इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये एक वेगळे समीकरण इकडे पाहायला मिळालंय. कारण की आपण जर विचार केला तर या खेळपट्टीवरती सुरुवात केली चौकारानं. धावा यायला सुरुवात होती की काय, आणि यस निश्चित पहिल्याच मॅच मध्ये बऱ्याचशा धावा बघायला मिळतील. या मैदानाचा अंदाज या दोन्ही टीमला आहे, दोन्ही टीमचा अंदाज एकमेकांना आहे. बराच काळ मैदानावरती खेळलेले आहेत. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय. अगदी बॅकफुटला जाऊन कट केला. एक सिंगल तिकडे मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटले, आणि बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झालेल्या पाहतोय. चांगल्या पद्धतीची रणधुमाळी विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ या दोघांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळेल. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला वसीम, त्यांच्या साथीला सोहेल, आणि बॉलिंगसाठी महत्वाचे गोलंदाज सफवान. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करताना पाहायला मिळेल सफवान. सामना 4 षटकांचा. 3 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, इकडे पुन्हा प्रयत्न केले गेले, आणि आताही मात्र डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील. पहिला डॉट बॉल या मॅचचा आणि आजच्या दिवसाचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चौकार या संपूर्ण स्पर्धेचा पहिला चौकार अर्सलन पल्लवकर यांच्या पाठमधून आपण पाहिला. या स्पर्धेचा पहिला षटकार आपण अर्सलन पल्लवकर यांच्या पाठमधून बघितला. आणि आज निश्चितपणे इकडे मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार हा सोहेलच्या बॅटमधून आपण पाहिलाय. पुढचा बॉल. यावेळीचा मोठा फटका खेळायचा होता. आडवा बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. शरीरावरती आढळणारा चेंडू आपण बघितला, आणि इकडे मात्र अजून एक डॉट बॉलची सांगता. कमबॅक काय असतं, लगेच मॅच मध्ये कसं यायचं, कशी मॅचला बनवायची, या सगळ्या गोष्टीची जाणीव सफवान यांच्याकडे सुद्धा आहे. आणि त्याच वेळेला गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती त्यावेळेला चौकार आला, नंतर एक 2 धावा आला, लगेच त्या पुढचा बॉल डॉट बॉल, यानंतर पुन्हा डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये आता फक्त 6 धावा खर्च करताना पाहायला मिळाले सफवान. यावेळीचा बॉल समोरचा तडवा, बॅटनं स्ट्रोक चांगला खेळला. स्क्वेअरला तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. मानस केले, धाडस करता येणार नाहीये, आणि बघता बघता इकडे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरकते. धावा धावफलकावरती 7. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी. षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक धाव तर मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटलीत. बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या. चांगल्या पद्धतीची रणधुमाळी विकेट या 2 बॅटरमध्ये बघायला मिळाली, आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 9 धावा. सलमान चिपळूणकर यांच्या वतीने कॅश प्राइज येते. वसीम यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर जेवढे षटकार येतील प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला स्पीडअप घ्या. आज आपल्याकडे वेळ कमी आहे. या गोष्टीची जाणीव चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण विभागातील या खेळाडूंना आहे. आज आपल्याला 8 संघ खेळवायचे आहेत मोल्ला प्रीमियर लीगचे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय उमर. समोर आहेत सोहेल. महत्वाचा हा खेळ. अगदी दोन्ही संघ मोल्ला प्रीमियर लीग मध्ये कमी पडले होते, पण आज महाड धमाका बिग बॅश जिंकण्याचं स्वप्न, महाड धमाका बिग बॅश जिंकायचे आहे या जिद्दीनं, या प्लॅनिंगनं मैदानावरती हे दोन्हीही संघ निश्चितपणे उतरले असतील.
अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पूर्णपणे आपण जर पाहिलं तर थांबली आहे. पुढचा बॉल. हो, यावेळीचा फटका सोहेलच्या बॅटमधून चांगला आला. अगदी स्क्वेअर लेगच्या बराच काळ वरून खेळलेला फटका आणि तिकडे मात्र 6 धावा. षटकार आला. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढली आहे. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 15 धावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना टीम महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. इराकी 11 त्यांना चांगल्या पद्धतीच्या धावा बनवायच्या आहेत. त्यांना चांगली टोटल उभारायची आणि त्यासाठी आता सुहेल मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळतात. ओ, याही वेळेचा फटका. सेम शॉट, सेम रिझल्ट, बॅक टू बॅकचा दुसरा ब्लास्ट आणि इकडेही दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळेल 21 धावा स्कोर कार्ड वरती. धावा धावफलकावरती लागल्यात. संघाची धावसंख्या अगदी आपण जर पाहिलं तर वेगानं वाढताना पाहायला मिळाली. धावा सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातात. धावा खूप साऱ्या येतात आणि त्यासाठी धडपडी आणि त्या पडीकडे मेहनती तेवढीच बघायला मिळते. याही वेळीचा बॉल आता आडवा बॅटने खेळायचा होता. तिकडेच बॉल एका जागेवरती गरंगायत राहिला आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 22 धावा. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळीचा फुल टॉस बॉल. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळायचा होता. शॉर्ट पॉइंटला बॉलला फक्त ढकलण्यात आले. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा इकडे झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि इकडे मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगल्या पद्धतीची रनरेट विकेट मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 25 धावा. अप्रतिम बॅटिंग. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती आता थोडे महागडे ठरताना पाहायला मिळतात. उमर बऱ्याचशा धावा त्यांनी खर्च केला. 2 षटकार आले. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता, षटकाची सांगता झाली आणि 2 षटकाचा खेळ संपत असता धावा धावफलकावरती 25. 2 षटका अखेर 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इराकी 11 टॉस हारले. पहिली बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. यानंतरची मॅच इब्राहिम 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये एफजे बिल्डर्स. दोन्ही टीमला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. एफजे बिल्डर्स आणि इब्राहिम 11. बॉलर पुन्हा एकदा सफवान. यावेळीचा बॉल फुल टॉस होता. मिस झाले. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये. इकडे मात्र 4 धावा मिळताना पाहायला मिळतील. चौकार आलाय. मोफत स्वरूपाचा चौकार आपण बघतोय. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळेल. धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळेल. कमबॅक झाला लगेचच आपण पाहिलं तर सफवान मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतील. डॉट बॉल फेकताना पाहायला मिळाले. चौकार आला. त्या आधीच सुद्धा तो डॉटच होता पण तिकडे एसटी रक्षक मिस झाले आणि मग त्या 4 धावा आपण पाहिल्या.
आणि आता इकडे सफवान पुन्हा अगदी वेगानं तीच गोलंदाजी करतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा स्ट्रोक आताही चांगला खेळला. शॉर्ट पॉइंट मध्ये अगदी बॉलला ढकलण्यात आले. डीप पॉइंट म्हणून तिकडून क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव तिकडे मिळते. एका धावेवरती दोन्ही फलंदाजांनी मात्र समाधान मानला आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 30 धावा. फलकावरती तिसऱ्या षटकातील अजूनही विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वाचे गोलंदाज पाहायला मिळतील. यावेळेला बॅटची लिडिंग एज ज्येष्ठांच्या मागे पकडले गेलेत आणि पहिली विकेट, पहिली सफलता. महत्वाचे खेळाडू सुहेल मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळाले. बॉल अच्छा है. 4 बॉल 5 रन. यावेळीचा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर फुलटॉस आहे आणि तिकडेही क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक फलंदाज बाद, अजून एक विकेट आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. सफवान हॅट्रिक वर. विकेट हॅट्रिक बॉल. यावेळीचा फटका हवेत खेळला. स्ट्रोक चांगला होता. तिकडे क्षेत्ररक्षक आले आणि विकेट हॅट्रिकचा बॉल होता आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर झेल सोडला. राहील होते तिकडे आणि अगदी सोपा झेल सोडताना पाहायला मिळाले. 4 धावा इकडे मिळतात. षटकाची सांगता झाली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा. 3 षटका अखेर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती जावेद आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळीला मात्र इकडे आपण पाहतो डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. या षटकातील अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू. फटका चांगला खेळला. हवेमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. 1 धाव तर मिळाली आणि एका धावेवरतीच मात्र इकडे समाधान मानला गेला. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या
पुढचा बॉल. हो, यावेळेचा हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बॅटनं स्कोर लेगच्या दिशेला बॉलला उडवलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, पण तदवर चेंडू वन बाउन्स सीमारेखेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. एकोणचाळीस धावा स्कोर कार्ड वरती मात्र इकडे लागल्या जातात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. रईस नाव आहे आणि ते आल्या आल्या मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅकचे 2 चौकार खेळताना पाहायला मिळाले. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप कव्हर मध्ये बॉलला ढकलण्यात आलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि एका धावेवरतीच मानला जातोय पुन्हा समाधान. एक धावेच्या साह्यानं 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेला फटका फसला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आणि फलंदाज होतील इकडे बाद पाहिजे. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इराकी 11ला चाळीस धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आसिफ. पुढचा बॉल. हो, यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली केली. बॉलची फेकी चांगली झाली आणि तिकडे विकेट मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 41. 42 धावांचा टार्गेट. बेचाळीस धावांचं टार्गेट असणार आहे. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे इकडे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. 24 चेंडू 42 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. लगेच वेळ खर्च करायचा नाहीये.
चला मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शाह खलीद बोरे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिला चेंडू मात्र इकडे वाईट टाकताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती मात्र इकडे अतिरिक्त सिंगल. पुढचा बॉल, इकडे मात्र चांगल्या पद्धतीचा बॉल बघायला मिळत आहे. डॉट बॉल टाकला जातोय. पहिला बॉल तिकडे एक वाईट होता, त्यानंतर आता डॉट बॉल. शाह खलीद बोरे अनुभवी खेळाडू आहेत. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका, फसला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीयेत. एक धाव मात्र मिळते आणि त्या एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 2 चेंडू झाले, 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, यावेळीचा फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि इकडे मात्र 6 धावा मिळताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण षटकार आलाय. नाही नाही काही नाही, काल पण केलं. तुम्ही मेहरबानी करा काही आता काढून घ्यायला. पुढचा बॉल, यावेळीचा स्ट्रोक चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर मॅच इब्राहिम 11 आणि एफजे बिल्डर टॉस जिंकला. एफजे बिल्डर टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानावरती उतरून क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यावेळीचा फटका चांगल्या पद्धतीचा आपण पाहतोय. तिकडे मात्र एकच धाव मिळताना पाहायला मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 10 धावा. किती होत? 4 चेंडू झाले, 10 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. कोलात टाकलेला बॉल, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तिकडे खेळून काढला. अगदी सेफ झोन मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका खेळलेला आपण पाहिला आणि तिकडे मात्र एकच धाव मिळते. 10 धावफलकावरती 11 चेंडू झालेत, 5 ओव्हर झाले. ओके, पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 11 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे सुहेल. षटकातील पुढचा बॉल, फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खराब फिल्डिंग आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. जर सफवान यांनी मॅच संपवली तर सौद पठाण यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. षटकातील पुढचा बॉल, ओहो, यावेळेला सफवानच्या बॅट मधून आक्रमण झालंय. सोहेलच्या अगेन्स्ट खूप लांब ठोकला इकडे. षटकार. पुढचा बॉल, यावेळेला सफवानच्या बॅट आक्रमण झालंय. सोहेलच्या अगेन्स्ट खूप लांब ठोकला. षटकातील पुढचा बॉल,
सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इकडे दाखवले गेले. फक्त आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला बॉल स्टिअर करायचं होतं. चांगलं क्रिकेट खेळायचंय. चांगल्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर सफरला माहिती आहे पाठलाग करायचा आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा. 21 धावा बनल्यात. अजून 21 धावा बनवायच्यात त्या मात्र जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्याला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. यावेळीचा फटका आडवा. बाट खेळायचा. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग राहिली आणि अजून एक चौकार तिकडे. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढेल. धाबा धावफळकावरती 25. यावेळीचा फटका आडवा. बाट खेळायचा. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग राहिली आणि आज चला स्पीडअप घ्या. यावेळीचा बॉल सफवानच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका आणि तिकडे अजून एकदा 6 धाबा. यावेळीचा बॉल सफवानच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका आणि तिकडे अजून एकदा 6 धावा. आपण पाहतोय सफवानच्या एकट्याच्या बॅटमधून 28 धाबा आल्यात. अजून एक मोठा फटका. अजून एक सफवानच्या बॅटमधून हल्ला आणि इकडेही मात्र 6 धाबांसाठीचा षटकार. 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती अगदी 37 धाबा. आता फक्त मॅचला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. या एका षटकामध्ये सोहेलनं 26 धावा खर्च केल्यात. या मॅचचं सर्वाधिक महागडे षटक. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. शहबाज कबली यांच्या वतीनं सफवान यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आलंय. टीमच्या 37 धावा आहेत. त्यातील एकट्याच्या 34 धावा सफवानच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि तदनंतरचा आता हा बॉल एक अतिरिक्त सिंगल. यावेळीचा चांगला स्ट्रोक. बॅटची कडा आणि तदनंतर चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. सामना जिंकला टीम मेगा ट्रेड संघाने. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप सारे कौतुक आणि दोन्ही संघांना खूप सारा हार्दिक शुभेच्छा. चला एफजे बिल्डर टीम फिल्डिंग साठी मैदानावरती उतरा. टीम एफजे बिल्डर्स. यावेळीचा चांगला स्ट्रोक. बॅटची कडा आणि तदनंतर चेंडू सीमारेखेच्या पलीकडे. सामना जिंकला